तर यस, आपल्याकडे नेक्स्ट आहेत अशाच एक संभाजीनगरवरनं ज्या की एक जॉब करतात. एक लेडीज आहेत ज्या की गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करतायत आज प्रत्युषमध्ये. त्या स्वतः जॉब करत होत्या, पण त्यांना काहीच गरज नव्हती. पण आज त्या प्रत्युष फॅमिलीशी कनेक्ट आहेत आणि त्यांचं आपण इन्कम शेअरिंग ऐकणार आहोत. त्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या ग्रेट लीडर आशा शेळके मॅडम. येस मॅम, तुम्ही अनम्यूट करू शकता आणि तुमचं इन्कम शेअरिंग करू शकता मॅडम. थँक्यू सो मच मॅम. आवाज येतोय माझा क्लिअर? येस मॅम, क्लिअर आहे. नमस्कार आणि थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी दिली. तसंही मला जॉबमुळे आज मी लवकर आली त्याच्यामुळे मला हा खूप चान्स मिळाला. एकदम भारी वाटते शेअरिंग करायला. तर माझं नाव प्रथम सांगते, मी संभाजीनगर मधून बिलॉंग करते. माझं नाव आशा शेळके. तर मी इथल्या एकदम मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते आणि 12 वर्ष झाले मला याच्यामध्ये मी वर्क करते, जॉब करते स्टाफ नर्स म्हणून. तर असं कधीतरी वाटत होतं की मनामध्ये, आणि खरंच मॅम मी म्हणजे असं माझं जॉब करत करत मी असं डोक्यामध्ये राहायचं की मी घरी राहावं, माझ्या मुलाला वेळ द्यावा. कारण तो मला नेहमी म्हणायचा की मम्मी माझ्या शाळेमध्ये त्यांच्या मम्मी येतात शाळेत सोडवायला, तू मला कधीच येत नाही. म्हणजे जसं मी ऍडमिशन करून दिलं त्याचं, तर माझं कधीच त्याच्या शाळेत जाणं होत नाही. त्याचे पप्पाच शाळेत जातात. तर मला असं कधी दुःख व्हायचं मनामध्ये की खरंच आपण मुलांच्या शाळेमध्ये जात नाही. मग असं कधीतरी वाटायचं की चला मी पार्लरचा कोर्स तरी करते, मी काहीतरी टेलरिंगचं तरी करते. म्हणजे माझा एवढा मोठा जॉब असून पण मला तो असं थांबवा असं वाटत होता, केवळ फक्त माझ्या मुलामुळं. तर मग असंच दीपाली घरात मॅम माझ्या अपलाईन आहेत. तर त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. तर त्यांचं खरंच खूप धन्यवाद. कारण मी त्याच्यामुळे आज खरंच माझ्या मुलाला पण वेळ द्यायला आणि एवढं मला म्हणजे कॉन्फिडेंटली म्हणावं असं वाटतं की मी जॉब करत करत पण असा एकदम कॉन्फिडन्स आलाय माझ्यामध्ये की आज हॉस्पिटलमध्ये पण मी क्विट करू शकते. मी आज उद्या त्यांना सांगू शकते की खरंच मी आज बिझनेस वुमन झालेली आहे आणि मी इकडे क्विट करू शकते, एवढा मला आत्मविश्वास आलेला आहे. खरंच थँक्यू सो मच मॅम. आणि माझं इन्कम आहे 40 ते 45 हजार आहे. ते पण मी 12 तासाची ड्युटी करून हा मी बिझनेस सांभाळून हा इन्कम घेतलेला आहे. मी सकाळी घराच्या बाहेर 9ला पडते मॅडम आणि रात्री घरी 9 वाजता येते. कधी कधी असं होतं की मुलाला दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जातानाच भेटावं लागतं, कारण तो घरी येईपर्यंत तो झोपलेला असतो. म्हणजे इतका वेळ त्याच्यामध्ये मला भेटत नाही त्याच्यासोबत हे करायला. तर त्याचं मला खूप वाईट वाटतं. पण हे प्रत्युष मध्ये आल्यापासून मग खरंच खूप खूप हॅपी आहे मॅम. आणि मी खरंच मी आत्मविश्वासाने माझा जॉब मी क्विट करू शकते. खरंच थँक्यू सो मच येस मॅम. मॅम, मला दीपाली एक मॅमचं तुम्हाला पण खूप खूप क्वेश्चन खूप खूप विचारायचा आहे थँक्यू. छोटासा. आणि येस येस मॅम, येस मला एक मॅम. क्वेश्चन करायचं. मॅडम, तुम्हाला का गरज वाटली की तुम्ही इकडे एवढे छान वर्कवर आहात, एक नर्स म्हणून तुम्ही काम करता, तरी तुम्हाला प्रत्युष फॅमिलीशी कनेक्ट का होऊ वाटलं मॅडम? हा माझा क्वेश्चन आहे. मॅम फक्त माझ्या मुलामुळे, कारण त्याच्यासोबत मला वेळ स्पेंड करायचा होता. त्याच्यामुळे मला जॉब करून नाही त्याच्यासोबत वेळ घालवता येत. त्याच्यामुळे मला माझ्या मुलासाठी हा मी बिझनेस निवडलाय आणि मी त्याच्यात अजून पुढे जाईल मॅम. खरंच येस थँक्यू येस सो मच. येस, ऐकू शकताय, बघू शकताय तुम्ही की एक लेडी आज जॉब करत करत सुद्धा आज बिझनेस वुमेन पण आहे. म्हणजे असं काही नाही की आपण फक्त एकच प्लॅटफॉर्म, एकच पर्याय आपल्यासाठी आहे. तर आपण मनात आणलं तर आपण काही करू शकतो. येस, तर ग्रेट आहेत आशा मॅम. येस, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. हा, तुम्ही खूप थँक्यू छान मॅम. प्रकारे थँक्यू. करता आणि तुमचं स्टार डायरेक्टर लवकरच अचीव्ह होऊ द्या मॅडम. येस, तर थँक्यू बेस्ट ऑफ सो लक. मच मॅम. थँक्यू. येस थँक्यू. मॅम. येस, तर